पाठिंबा देत आहात, त्यांना सहकार्य करत आहात. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. पण सुभाष भोईर यांना मतदान का करायचं आहे असा प्रश्न निश्चितच काही नवीन व्यक्तींना पडतो. त्यावेळेस निश्चित आम्ही सांगतो की 2014 ते 2019 या 5 वर्षाचा काळ भोईर साहेबांचा आमदार पद म्हणून ज्यांनी नेटानं निभावलं ते सुभाष भोईर साहेब आहेत, ज्यांनी निश्चितच 2019 साली निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काही अफरातफर झाली आणि भोईर साहेबांची संधी हुकली. जर त्यावेळेला पण भोईर साहेब असते तर आज आपण हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभे असतो. दादा बरोबर? आणि जे 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये साहेबांसोबत होते ते लढवय्ये मावळेच होते निश्चितच. कारण शिवसेना ही 4 अक्षर म्हणजे मराठी मनाचा स्वाभिमान आहे. अण्णाला दिलेली चपराक म्हणजे शिवसेना. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी अखंड रस्त्यावरती उतरते ना ती शिवसेना आहे. शिवसेना ही 4 अक्षर म्हणजे मराठी मनाचा स्वाभिमान आहे. तुमच्या आमच्या काळजावरती कोरलेलं नाव म्हणजे शिवसेना आहे. आणि या शिवसेनेच्या महामेरूंच्या यादीतलं पहिलं प्रथम नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी छत्रपतींच्या मावळ्यांना चैतन्यमय नवा मंत्र दिला, जय महाराष्ट्र. आणि त्याच उल्लेखनीय शब्दाला आपल्या काळजात कोरलं. आणि 2014 साली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला आणि वर्णी लागली आमदार म्हणून सुभाष कडू भोईर साहेबांची. 2014 गेला, 2015, 2016, 2017, 2018, 2019 भव्य दिव्य रोड, रस्ते, पाणी व्यवस्था अतिशय सुरेख. काही ठिकाणी पादचारी पूल, काही ठिकाणी उड्डाण पुलं, काही ठिकाणी रस्ते, पाणी, काही ठिकाणी गटारे, काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबवण्यात आल्या, तर काही ठिकाणी खेळाडूंसाठी भव्य दिव्य स्पर्धा राबवण्यात आल्या. हे कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. सुभाष भोईर साहेब फक्त नाव नाही, सुभाष भोईर साहेब म्हणजे संघटन कौशल्याचे एक देखणं उदाहरण आहे. माणसं कशी जमा करावी, मगाशी एक गाणं लागले ना, हे सुभाष भोईर साहेब यांच्यासारखी राजनीती कुणाला जमणार नाही असं म्हणतात. हे त्या गाण्याच्या माध्यमातून मी ऐकलं. कधीपासून विचार करतोय या गाण्याच्या प्रत्येक बोलावरती ज्याने लिहिले असेल ना त्याला 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजेत. एकदा भोईर साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. ज्या माणसानं उभी आयात आपल्यासाठी. तुमचा आवाज येईल का माझ्यासोबत? बोलणार का तुम्ही? चला सुरुवातीला आपण शालिक दादा बघत आपण स्टेजवरती या. ज्येष्ठ व्यक्तिमत्व दादा या आपण स्टेजवरती. शालिक दादा सुरुवातीला ज्यांच्या नावानं ही शिवसेना उभी राहिली त्या छत्रपतींना नमस्कार करूया. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा नमः पार्वती पते हर 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 हर. वाह, एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काहींनी नेते बदलले, काहींनी झेंडे बदलले, काहींनी निष्ठा बदलली, काहींनी इमान बदलला, पण जेवढे बसलेले आहेत ना ते सगळे निष्ठावंत आहेत. त्यांनी नाही झेंडे बदलले, ना नेता बदलला, ना पक्ष बदलला. ही खरी तर एक विशेष पर्वणी म्हणावी लागेल, कारण आजचा दिवस तितक्याच कौतुकतेचा आहे. आपल्या सर्वांची उपस्थितीत सांगते की आम्हाला किती खस्ता खाल्लेल्या आहेत आम्ही. या दिव्यामध्ये काय बदल पाहिजे याचं नीलचित्र ब्लूप्रिंट आपल्या डोळ्यात आणि आपल्या डोक्यात आहे. पण त्यासाठी आपल्यासाठी लढणारा नेता नव्हता,
काही दिवसांपूर्वी आपण दिव्यामध्ये अनेक लोक हेरत होते की माणूस कोण आमच्यासाठी, माणूस कोण आमच्यासाठी. आणि त्यावेळेस एक फोटो आपल्याला दिसायचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि इथे एक कार्यालयाचं नाव होतं शिवसेना, आणि तिथे माजी आमदार म्हणून एक फोटो लागलेला आहे. अनेकांना माहिती नव्हतं, पण ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी निश्चितच तिथे धाव घेतली. साहेब 5 वर्ष आमदार होते, पण साहेबांनी पुढील 50 वर्ष राहतील अशी कामं त्यांच्या कार्यालयात केली आहेत. तुम्ही कधीतरी वाकळणगाव पाहिलं असेल, काहींनी वडवली गाव पाहिलं असेल, तर काहींनी रेल्वे बाजूचा परिसर पाहिलं असेल. ग्रामीण भागात फिरणारी काही मंडळी आहे, त्यांना माहिती आहे ग्रामीण भागाचा झपाट्याने बदललेला विकास आपण पाहिला. आणि त्या ठिकाणी फक्त आणि फक्त पाठी दिसते ती 2014, 15, 16, 17, 18 आणि 19 या 5 वर्षातला असणारा आमदार सुभाष गणू भोईर साहेबांची. आज कौतुक करावं लागेल. आपण सर्वजण निश्चितच या महत्वपूर्ण सभेला अनुभवत आहात. काही क्षणात आपले लाडके उमेदवार सुभाष गणू भोईर साहेबांचे इथे आगमन होईल. सन्माननीय धनंजय विडेकर यांना विनंती राहील, आपण स्टेजवरती या. काही क्षणात साहेबांचं येणं होतंय, आपल्या लाडक्या उमेदवाराचं येणं होतोय, ज्यांनी समाजासाठी प्रत्येक क्षण अर्पण केलाय त्या लाडक्या आमदाराचं येणं होतंय. मनपूर्वक स्वागत असेल. राम पाटील यांचं इथे आगमन होईल. मी विनंती करतो आपण स्टेजवरती या. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात आपले लाडके उमेदवार, त्यांचं आपण कौतुक करूया. सगळ्यांना विनंती राहील की जोरदार टाळ्या. आपले लाडके सुभाष गणू भोईर साहेब, आपले लाडके उमेदवार, साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. द बॉस, वन अँड ओनली, ग्रामीण भागातला किंग माणूस, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. साहेब मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सुभाष साहेब वा, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा. वर हात करायचे सगळ्यांनी, आपण टाळ्या वाजवू सगळेजण. वा, खूप खूप स्वागत साहेब, आपलं स्नेहपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत आहे. एका परिपक्व मुरब्बी उत्सती राजकारणी हा प्रवास अचंबित करणारा म्हणजेच आपला लाडका उमेदवार सुभाष गणू भोईर साहेब. सुमनताई पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे आपण देखील विराजमान व्हा. सर्व मित्र पक्ष, महाविकास आघाडी, आपलं देखील सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे.